मित्रांनो, एनव्हिडियाने 5.2 ट्रिलियन डॉलरची मार्केट कॅप गाठलेली आहे. तर झोमॅटोने मागच्या वर्षीपेक्षा 346% जास्त प्रॉफिट केलेला आहे. तसेच इराणकडे आता फक्त पुढचे 12 ते 22 दिवसाचा तेल साठा करण्यासाठी जागा शिल्लक आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. आजही मी तुमच्यासाठी एक खूप खास अशा बिझनेस न्यूज घेऊन आलेलो आहे. चला तर मग आज डिस्कस करूया. मित्रांनो, पहिली न्यूज आहे एनव्हिडियाच्या ऐतिहासिक रेकॉर्ड बद्दल. तर मित्रांनो, एनव्हिडिया कंपनीचं मार्केट कॅप हे इतिहासात पहिल्यांदा 5.26 ट्रिलियन डॉलरवरती पोहोचलेलं आहे. अल्फाबेटचं मार्केट कॅप हे 4.2 ट्रिलियन डॉलर आहे आणि ऍपल कंपनीचं मार्केट कॅप हे 3.9 ट्रिलियन डॉलर एवढं आहे. ओपन एआय, कॉलकॉम चिप डील आणि ब्लॅक व्हेल B200 GPU ची जगभरातून इन्सेंट डिमांड यामुळे ही उसळी आपल्याला दिसून येते. एनव्हिडियाचा रेव्हेन्यू सुद्धा 73% वाढून तो 68.13 बिलियन डॉलरवर पोहोचलेला आहे. तसेच त्यांचा नेट इन्कम सुद्धा 94% वाढलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इटर्नल बद्दल. झोमॅटो आणि ब्लिंकिटची पॅरेंट कंपनी इटर्नलने Q4 FY26 मध्ये 174 कोटीचा नेट प्रॉफिट दाखवलेला आहे, जो की मागच्या वर्षी फक्त 39 कोटी एवढा होता. म्हणजेच मित्रांनो 346% वाढ. रेव्हेन्यू सुद्धा मित्रांनो 196.45% वाढून 17,292 कोटीवर पोहोचलेला आहे. फूड डिलिव्हरीचा रेव्हेन्यू 30% वाढून 3,125 कोटी झाला आणि ब्लिंकिटचा GOV 22.5% वाढलेला आहे. कंपनीने फायनान्शियल इयर 26 पर्यंत $1 बिलियन इबिटाचा टार्गेट ठेवलेला आहे. यातून मित्रांनो दिसून येते की झोमॅटोचा शेअर हा आपण लॉंग टर्म चांगलाच होल्ड करू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पॅराडाईज बिर्याणी बद्दल. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, तुम्ही पॅराडाईज बिर्याणी ट्राय केलेली आहे का? हैदराबादची आयकॉनिक पॅराडाईज बिर्याणी ब्रँड 100 कोटी फंड रेज करणार आहे आणि पुढच्या 3 वर्षात 160 आउटलेट एक्सपांड करणार आहेत. सध्या त्यांचे 57 आउटलेट्स आहेत आणि नवीन शहर म्हणजे पुणे, कोलकाता, दिल्ली सगळीकडे जाणार आहेत. समारा कॅपिटलचं 100% मालकी आहे आणि ते आता 10 ते 12% स्टेक डायल्यूट करून नवीन इन्व्हेस्टर आणणार आहेत. मित्रांनो, बिर्याणी खायला आपण तासन तास थांबतो आणि आता समारा सारख्या पी फर्म त्यातून तासन तास पैसा कमवणार आहे. तसेच मित्रांनो, F&B ब्रँड्स मध्ये तुम्ही देवेनी इंटरनॅशनल, ज्यांच्याकडे KFC, पिझ्झा हट यासारखे ब्रँड्स आहेत, तसेच सफायर फूड्स आणि जुबिलंट फूडवर्क्स ह्या कंपनी तुम्ही नक्कीच ट्रॅक करू शकता. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इराणकडे आता फक्त 10 ते 12 दिवस तेल साठवायला जागा शिल्लक आहे. हो मित्रांनो, केपलर अॅनालिस्टच्या रिपोर्ट प्रमाणे इराणकडे फक्त 10 ते 22 दिवसांची अनयूज ऑइल स्टोरेज कॅपॅसिटी शिल्लक आहे. US नाव्हल ब्लॉकेडमुळे इराणियन क्रूड शिपमेंट्स मार्चच्या 18.5 लाख BPD वरून आता फक्त 5.67 लाख BPD पर्यंत आलेले आहेत, म्हणजेच 70% घसरण. गोल्डमॅन सॅक्स बोलतंय की इराणला 15 मे पर्यंत आणखी 1.5 मिलियन BPD प्रोडक्शन कट करावं लागणार आहे. इराण जुने रिटायर्ड टँकर्स आणि अनयूज टँक्स परत वापरायला सुरुवात करते. मित्रांनो, आता तुम्ही माणसां मग तुम्ही ऑइल प्रोडक्शन का थांबवत नाही? तर मित्रांनो, ह्या कंपन्यांना ऑइल प्रोडक्शन थांबवता येत नाही, कारण ते एकदा जर बंद केलं तर चालू करायला त्याही पेक्षा जास्त खर्च येतो. त्यामुळे ऑइल प्रोडक्शन थांबवणं हे पॉसिबल नसतं. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे BSNL बद्दल. तर भारत सरकारची टेलिकॉम कंपनी BSNL चा ARPU म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू पर युजर FY26 मध्ये 42% वाढून तो 101 रुपयापर्यंत झालेला आहे, जो मागच्या वर्षी फक्त 71 रुपये होता. कम्युनिकेशन मिनिस्टर सिंधिया यांनी ट्रान्सफॉर्मेटिव्ह रिझल्ट जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारत आता एंड टू एंड इंडिजिनस टेलिकॉम स्टॅक असलेल्या 5 देशांच्या क्लबमध्ये आलेला आहे. 3G वरून 4G वर BSNL ने यशस्वी ट्रान्झिशन केलेले आहे, पण जिओ आणि एअरटेल पेक्षा BSNL चा ARPU अजूनही खूप कमी आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ब्रेंट क्रूड ऑइल बद्दल. तर मित्रांनो, ब्रेंट क्रूड ऑइलचा रेट हा $119 प्रति बॅरल पर्यंत पोहोचलेला आहे आणि जून 2022 नंतर ही सर्वोच्च लेवल आहे. प्रेसिडेंट ट्रम्प म्हणतो की इराणने न्यूक्लिअर डील मान्य केला नाही तर US नाव्हल ब्लॉकेड हे कायम राहील. तसंच मित्रांनो, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने या सप्लाय शॉकला लार्जेस्ट ऑन रेकॉर्ड बोललेला आहे. आणि मित्रांनो, गुंतवणुकीचा कानमंत्र जर तुम्ही विचारलात तर NSD स्टॉक्स, रिलायन्स,
ONGC आणि ऑइल इंडियाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि तसेच IOC, BPCL, HPCL यांच्यावर लॉसचं प्रेशर वाढेल, कारण सरकार पेट्रोल भाव वाढू देत नाहीये. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सेन्सेक्स बद्दल. तर काल 29 एप्रिलला सेन्सेक्स 0.79% किंवा 609.45 अंकांनी उसळून 77,496 वर बंद झाला. तर निफ्टी सुद्धा 0.76% वाढून 24,178 वर सेटल झाली. ITC, टेक महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्री हे टॉप गेनर्स होते. FMCG, ॲटो आणि रिअल्टी सेक्टर्स हे उडलेले आहेत. तर निफ्टी मिड कॅप 0.07% पडला, तर स्मॉल कॅप हा 0.65% ने वाढलेला दिसला. आणि मित्रांनो, मी नेहमी सांगत आलेलो आहे की बाजार पडलं की घाबरायचं नाही, पडलेल्या भावात क्वालिटी खरेदी करायची असते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे बजाज फायनान्स बद्दल. तर बजाज फायनान्सने Q4 FY26 मध्ये स्टँड अलोन पॅट हा 23% ने वाढून 4,839 कोटी केलेला आहे, जो मागच्या वर्षी 3,940 कोटी होता. कॉन्सोलिडेटेड पॅट तर 5,553 कोटी झालेला आहे. फुल इयर फायनान्शियल 26चा कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट हा 19,332 कोटी आहे आणि कंपनीने ₹1 फेस व्हॅल्यूच्या शेअरवर ₹6चा डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. यातून मित्रांनो समजते की NBFC सेक्टरमध्ये बजाज फायनान्सचा डॉमिनन्स हा अजूनही मजबूत आहे. तर मित्रांनो, अडानी पॉवरनेही खूप चांगला प्रॉफिट दाखवलेला आहे. अडानी पॉवरचा Q4 FY26 कॉन्सोलिडेटेड पॅट हा 52.33% ने वाढून 4,017 कोटी झालेला आहे आणि जो की मागच्या वर्षी 2,637 कोटी एवढा होता. रेव्हेन्यू मात्र फ्लॅट 14,223 कोटी राहिलेला आहे. शेअर सोमवारी 223.55 वर बंद झाला होता आणि लास्ट महिन्यात तो 44% ने वाढलेला आहे. मित्रांनो, पॉवर डिमांड ही समर मध्ये पीकला आहे आणि अडानी पॉवर त्यांच्या थर्मल कॅपॅसिटी मधून नफा कमवतोय. मित्रांनो, उन्हाळा कोणाला त्रास देतोय आणि कुणाला कोटीचा प्रॉफिट करून देतोय, हा स्टॉक मार्केटचा खरा खेळ आहे. आणि तसंच मित्रांनो, पॉवर सेक्टर मध्ये NTPC, टाटा पॉवर, JSW एनर्जी, अडानी ग्रीन सोबत अडानी पॉवर देखील तुम्ही नक्कीच ऍड करा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे वेदांता बद्दल. तर वेदांताचा Q4 FY26 पॅट हा 22% ने वाढून 25,096 कोटी झालेला आहे. हा कंपनी स्ट्रॉंगेस्ट फायनान्शियल क्वार्टर आहे. रेव्हेन्यू हा 15% ने वाढून 1,74,075 कोटी आणि इबिटा हा 29% वाढून 55,976 कोटी झालेला आहे. कंपनीचा शेअर सुद्धा मित्रांनो रिझल्टच्या आधीच 2.29% ने वाढून 756 वर पोहोचला होता. मित्रांनो, वेदांताने ॲल्युमिनियम, झिंक आणि ऑइल अँड गॅस या तिन्ही सेगमेंट्स मध्ये जोरदार परफॉर्मन्स दाखवलेला आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशाच अमेझिंग बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.